आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतदानाच्या दिवशीच्या मतदानविषयक अहवालाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक 22 एप्रिल 2024 निर्गमित. भारत निवडणूक आयोगाचे 464 INST PDM 2023 EPS दिनांक 20 एप्रिल 2024च्या संदर्भानुसार उपरोक्त विषयाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 20 एप्रिल 2024च्या पत्रान्वये निवडणुकीच्या दिवशी तसेच त्यालगतच्या आधीच्या व नंतरच्या दिवशी भारत निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहीने पाठवायच्या प्रमाणपत्राचे मसुदे आयोगाने उपलब्ध करून दिले आहे व त्याप्रमाणे आयोगास अहवाल पाठवायचा आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकरिता हस्तपुस्तिका 2023 मधील परिच्छेद 13.65 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी दुपारी 1 वाजता, संध्याकाळी 7 वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जोडपत्र 29 ॲनेक्सर 29 मध्ये सविस्तर अहवाल पाठवायचा आहे. त्या व्यतिरिक्त मतदानाच्या दिवशी प्रत्येक 2 तासाने मतदानाची एकत्रित टक्केवारी दर्शविणारा अहवाल सर्व लोकसभा मतदारसंघाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त EVM VVPAT संदर्भातील अहवाल सुद्धा विहित विवरणपत्रात विहित वेळेत सादर करणे आवश्यक आहे. सबब खालीलप्रमाणे वेळापत्रक संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या सहीने अहवाल पाठवण्यात यावेत. वरीलप्रमाणे सर्व अहवाल संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास विहित वेळेत पाठवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आपले लक्ष भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकरिता हस्तपुस्तिका 2023 मधील परिच्छेद 13.65 कडे वेधण्यात येत आहे. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेले अहवाल विहित वेळेत सादर करणे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे संवैधानिक कर्तव्य असून यामध्ये हलगर्जीपणा केल्यास आयोगाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाते. पाहूया आपण काय काय पाठवायचे आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान जोडपत्र 1 पाठवायचे. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत मतदान जोडपत्र 2. सकाळी 7:30 वाजता मतदान जोडपत्र 3 आणि 7:30 पर्यंत मार्कपोल VM बाबतचा VM जोडपत्र 1. सकाळी 8 वाजता सर्व मतदान केंद्रावर सुरू झाल्याबाबत प्रमाणपत्र जोडपत्र 4. सकाळी 9:30 वाजता EVM जोडपत्र 1. EVM बाबतची सकाळी 7 ते 9 बाबतचा अहवाल. 9:20 पर्यंत ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत 7 ते 9 पर्यंत 2 घंट्याची टक्केवारी मतदानाबाबत पाठवायचा आहे. तसेच 7 ते 11 EVM जोडपत्र अहवाल पाठवायचा आहे. सकाळी 11:20 ते 7 ते 11 पर्यंत अचूकरित्या मतदानाची टक्केवारी 2 घंट्यांनी पाठवायची आहे, दर 2 घंट्यांनी. दुपारी 1:30 पर्यंत EVM त्याबाबतची 7 ते 1 पर्यंत एकत्रित अहवाल EVM जोडपत्र 1 मध्ये पाठवायचा आहे. 7 ते 1 पर्यंत मतदानाची टक्केवारी अचूकरित्या भरणे आवश्यक आहे. 1:30 वाजता 1 वाजता अहवाल जोडपत्र 29 पाठवायचा आहे. दुपारी 3:30 पर्यंत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी EVM बाबतची सकाळी 7 ते 3 पर्यंत अहवाल EVM जोडपत्र 1 बाबत. दुपारी 3:20 पर्यंत 7 ते 3 पर्यंत मतदानाची टक्केवारी अचूकरित्या भरणे आवश्यक आहे. 5:30 पर्यंत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी बदलण्याचे असलेले EVM बाबतची सकाळी 7 ते 5 पर्यंत EVM जोडपत्र 1. संध्याकाळी 5:20 पर्यंत अचूकरित्या मतदानाची टक्केवारी भरणे. 5 वाजता माहिती भरल्याशिवाय क्लोज ऑफ पोलचे बटन कार्यान्वित होणार नाही. संध्याकाळी 7 पर्यंत मतदान समाप्त होण्याचा अहवाल. 7 ते 6 पर्यंत मतदान संपेपर्यंत मतदानाच्या अंदाजित आकडेवारी. संध्याकाळी 8 पर्यंत 7 वाजेपर्यंत सविस्तर अहवाल सहपत्र 29. रात्री 10 पर्यंत क्लोज ऑफ पोल टक्केवारीमध्ये अचूकरित्या भरणे. प्रत्यक्ष क्लोज ऑफ पोल जवळपासच्या जाणाऱ्या अंदाजित मतदान टक्केवारी नोंदवण्यात यावी. एकदा नोंदवण्याकरिता आकडेवारी वोटर टर्नआउट ॲपवर आपोआप प्रविष्ट होते. रात्री 10 पर्यंत सर्व मतदान टक्केवारी. रिसिव्हिंग सेंटर पोहोचल्यास प्रमाणपत्र मतदान जोडपत्र 5. रात्री मतदान पथके पोहोचल्यावर त्वरित मतदान एंड ऑफ पोलमध्ये अचूकरित्या भरणे. रात्री मतदान पथक पोहोचल्यावर त्या ठिकाणी IVM बाबतचा एकत्रित अहवाल जोडपत्र 1
पाठवणे आवश्यक आहे. सर्व माहिती ही पाठवायची आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा अशा प्रकारचा अहवाल या ठिकाणी पाठवायचा आहे. जोडपत्र 29, जोडपत्र 6 अशा प्रकारची पूर्ण माहिती द्यावायची आहे. 2 वाजेपर्यंत माहिती निवडणूक आणि निर्णय अधिकारी माहिती अंतिम करणे दुरुस्तीकरिता विनंती करता येईल. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अचूकरित्या अ व ब मधील अहवाल शिरपूस तसेच मतदान टक्केवारी देणे. हे संपूर्ण परिपत्रक पारकर उपसचिव यांच्या साक्षी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.